छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे कर्जबाजारीपणा आणि शेतातील आर्थिक विवंचनेतून एका 28 वर्षीय शेतकरी पुत्राने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे नांदर परिसरात खळबळ व्यक्त होत असून पाचोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। पैठण तालुक्यातील नांदर येथील अहमद लतीफ शेख यांनी बुधवारी दिवसभर शेतात काम केले, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केलाय। मोबाईलवर संपर्क होत नसल्याने नातेवाईकांनी शेतासह परिसरात शोध घेतला। कुतुबखेडा शिवारातील एका विहिरीजवळ अहमद यांचा मोबाईल आणि चावी आढळून आल्याने संशय बळावला आणि त्यानंतर नांदरचे पोलीस पाटील गोपाळ वैद्य, कुतुबखेड्याचे पोलीस पाटील एकनाथ काशीदानी ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले। यावेळी विहिरीत पाहणी केली असता अहमद शेख यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलाय। या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने गुरुवारी सकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय। त्यानंतर पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार अहमद शेख हे कुटुंबातील कर्ते सदस्य होते। शेती आणि मजुरी करून ते आई वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मात्र यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे आणि पिकातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जफेडीची चिंता त्यांना सतावत होती। या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय। या प्रकरणाची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ताराचंद घडे पुढील तपास करत आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज पाचोड पैठण।